नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेत आपण पुढच्या भागात बघणार आहोत की जयंत हा मानसिक रुग्ण म्हणजेच त्याला OCPD नावाचा आजार आहे। ह्या आजाराचे लोक एक्स्ट्राचे हुशार असतात आणि तो मानसिक रुग्ण आहे म्हणजेच त्याला पुढे कोणीच जाऊ शकत नाही असे वाटते। तर आणि कोणीही जायचा प्रयत्न केला आणि त्याच्या विरुद्ध जायचा प्रयत्न केला तर काही ना काही कशाही पद्धतीने नुकसान पोहोचवायच्या शिवाय आणि जीव घेतल्याशिवाय तो राहू शकत नाही। तर एका दिवशी लक्ष्मीची सासूबाई जान्हवीकडे गेलेली असते। तिथे तिला जयंतचे सगळे रहस्य कळतात। तर जयंतला वाटते की आजी सगळ्यांना सांगतील म्हणून तो आजीवर नजर ठेवून असतो। इकडे लक्ष्मीला अचानक भयानक स्वप्न पडतं। लक्ष्मी म्हणते, जेव्हा जेव्हा मला अशा प्रकारचे स्वप्न पडलेले आहेत तेव्हा तेव्हा काही ना काही अनर्थ घडलेला आहे। लक्ष्मीच्या चेहऱ्यावरती वेगळीच भीती असते। तर निवास तिला समजावत असतो की असं काही नसतं। तेवढ्यातच जान्हवीचा फोन येतो आणि एका क्षणात सगळ्यांचे चेहरे बदलतात आणि जान्हवी रडत रडत आजीच्या कोमात जाण्याची बातमी देते। कोणी ॲम्ब्युलन्स बोलवा, डॉक्टर बोलवा असे आवाजात धावपळ करतात। तर मग एकच व्यक्ती उरते की जी आजीच्या ह्या परिस्थितीला जबाबदार आहे। रात्री झोपेतच जयंतने आजीला उशीच्या मदतीने हे भयानक कृत्य केलेलं आहे। तरी सुद्धा तो इतका नॉर्मल कसा राहू शकतो? तर मित्रांनो, आपण ह्या भागात पाहणार आहोत की लक्ष्मीचे ते भयानक स्वप्न, त्यानंतर घडलेली ही मोठी घटना आणि अखेर जान्हवीचा आलेला कॉल सर्वांनाच हादरून टाकतो। म्हणजेच जयंत सगळ्यांसोबत चांगला बनायचा आव आणणारा हिरोच एक खलनायक बनलेला आहे। तर अजून वेगवेगळे रहस्य, गुपित आणि ट्विस्ट बाहेर पडताना दिसणार आहेत। त्यासाठी आपण आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।